मॉर्निंग एव्हरीवन, वेलकम बॅक टू अ चॅनल वर्ल्ड फ्लो फॅमिलीमध्ये तुमचं स्वागत आहे. आणि येस, मी कार पिक करायला खाली आलेलो आहे. आज आम्ही जाणार आहे साऊथ गोवा, तर त्यासाठी लागेल आम्हाला कार. तर ती कार घ्यायला तो दादा आलेला आहे, द्यायला आलेला आहे. तर मी कार पिक करतो आणि त्यानंतर आम्ही तयारी करू आणि आमच्या जर्नीसाठी पुढे नेऊ. तर भरपूर काही गोष्टी आज एक्सप्लोअर करणार आहे, तर तुम्हाला या ब्लॉगमध्ये आम्ही नक्की पुढे दाखवू. तर येस, तुम्हाला आतापर्यंत ब्लॉग्स आवडले असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि आमच्या चॅनलला जास्तीत जास्त सबस्क्राईब करा. तुमच्या रिलेटिव्सला सांगा, तुमच्या फॅमिलीजला सांगा, तुमच्या मित्रमैत्रिणींना सांगा. तर येस, खूप अमेझिंग मॉर्निंग आहे ही. थंड आहे गोवा फेब्रुवारीमध्ये पण, तर खरंच प्लेजंट वेदर आहे सध्या. तर येस, मी जातो, कार पिक करतो. दादा आलेले आहेत आणि मग पुढच्या अपडेट्स तुम्हाला देतोच. ही आलेली आहे गाडी माझी I-20. येस, कार ही पिकअप झालेली आहे आणि आता थोड्याच वेळात आम्ही इथनं निघू. अमेझिंग एक्सपिरियन्स राहणार आहे हा, कारण आम्ही साऊथ गोवा हे पहिल्यांदा जातो आहे. तर बघूया आम्ही काय काय तिथे. तर आमची तयारी झालेली आहे, आम्ही जात आहे साऊथ गोवाला. आणि ह्यावेळेस काहीतरी नवीन एक्सप्लोअर करू, बिकॉज साऊथ गोवाला मी याच्या आधी कधीच नाही गेलेलो आहे. ऑलरेडी डिसाइडेड होता की 2 डेज साऊथ गोवाला जाऊ आणि 2 डेज नॉर्थ गोवाला जाऊ, पण आम्हाला इथे स्टे खूप छान मिळाला, म्हणून आम्ही डिसिजन घेतलं की नाही, इथून आम्ही 1 दिवसासाठी साऊथ गोवाला जाऊ. तर आज पूर्ण दिवस आमचा साऊथ गोवामध्ये आहे आणि आम्ही तिथे काय काय एक्सप्लोअर करणार आहे हे तुम्हाला पुढे कळेलच. तर सगळ्यात आधी आता आम्ही जातोय पॅडलियम बीच, बरोबर प्रोनाउन्स करते ना? बरोबर आहे. तर आम्ही तिथे जातोय आणि हाफ एन आवरच्या डिस्टन्समध्ये सगळे तिथे बीच आहे, तर ते सगळे बघू. तर आता सगळ्यात अगोदर गाडी जी घेतली त्याच्यामध्ये आम्हाला टाकायचं आहे पेट्रोल, कारण मोस्टली ते एमटी टँकच देतात, जे पेट्रोल पंपपर्यंत जाणे इतकं पेट्रोल राहते. तर पेट्रोल टाकू आणि त्याच्यानंतर पुढची जर्नी आम्ही स्टार्ट करू. सगळं घेतलं ना. आणि ही प्रणवची बॉटल, आणि खरंच म्हणजे ती प्लास्टिक नाहीये, ग्लास आहे तो, म्हणून आणली मी. हा मला तेव्हा नाही कळलं, म्हटलं हा का घेऊन येतोय. पण माझा फोन घेतला ना. लांब आहे का इथनं? आणि ही आहे आज आमची कार फॉर 3 डेज ना प्रणा. गोव्याचं वेदर खूप थंड आहे, म्हणजे असं इतकं गरम नाही होते, बिकॉज आम्ही लास्ट टाइम आलो होतो तेव्हा एप्रिल मंथमध्ये होतो. नाही, आपण तेव्हा फेबमध्येच आलो होतो ना. मी प्रेग्नेंट होती, आम्ही बेबी मूनसाठी आलो होतो. मी तेव्हा 3 मंथ्सची प्रेग्नेंट होती तेव्हा आम्ही आलो होतो, पण तेव्हा खूप गरम होतं. पण ह्यावेळेस खूप थंड आहे, पण ऊन पण आहे, पण एवढी लागत नाही आहे. तर वेदर खूप प्लेजंट आहे, चांगलं आहे. सगळ्यात आधी कुठे चालतं? पेट्रोल भरायला. पेट्रोल टाकून घेऊ आणि मग इथे थोडा पेट्रोल पंपचा इश्यू आहे, म्हणजे जायचं जर तुम्हाला नॉर्थ साईडला तर तुम्हाला साऊथ साईडला पेट्रोल पंप मिळतात, तर ते फिरून जावं लागते पेट्रोल पंपसाठी. काल पण तसंच झालं, आम्हाला जायचं होतं वेगळ्या ठिकाणी आणि पेट्रोल भरायला आम्हाला 3 ते 4 किलोमीटर एक वेगळ्याच रूटवर ट्रॅव्हल करावं लागलं. आता आम्ही पेट्रोल भरायला आलोय. चालू हुआ क्या?
इथून नॉर्थ गोवावरून साऊथ गोवा जिथे आम्ही जातोय पोलेलियम बीचला ते 80 किलोमीटर्स आहे आणि 1 hour 45 minutes असा वेळ दाखवत आहे. आणि आज आम्ही ब्रेकफास्ट नाही केलं, सकाळी उठली त्याच्यानंतर आज एडिटिंग होती. कालचा आज जो तुम्ही काल ब्लॉग बघितला तो एडिट झाला नव्हता म्हणून मग सकाळी उठून ब्लॉग एडिट केला आणि आम्हाला मग निघायला पण उशीरच झाला, 12 वाजले म्हणून आमचा ब्रेकफास्ट स्किप झालाय. आता मी बघू कुठेतरी डायरेक्टली लंचच करू. नारळ पाणी तिथे नाही जायचंय तुला, यायचंय तुला. आता खूप जोरदार मला भूक लागलेली आहे, तर बघू आता पुढे जर एखादं इंडियन रेस्टॉरंट किंवा आपल्या जे नोन गोष्टी आहेत जसं डॉमिनोज KFC असं मिळालं तर थांबून नक्की आम्ही काहीतरी खाऊ. नाहीतर कोकोनट वॉटर तर आहे एकदम डॉमिनोज KFC तर नाही मिळणार, जे आम्ही कधीच खात नाही मिळणार चांगलं या रोडवर नाही खात सध्या. नाही तर मग तिथे त्या बीचवरच रेस्टॉरंट्स आहे, तिथे जाय काहीतरी. आज काय टेडी डे. हॅपी टेडी डे. थँक्यू. देऊ का नाही आज टेडी डे आणि ते टेडी विकत आहे. सुंदर ना. देऊ का बोलू. नाही 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 मला नकोय. आम्ही पोलेलियम बीचला पोहोचलेलो आहे आणि आम्हाला 1.5 तास लागला. बॅग्स बघ छान वेगळं आहे काहीतरी आहे ना. पार्क केलेली आहे आणि ही पार्किंग आहे. तर इथे जो रेट आहे पार्किंगचा रेट आहे तो आहे 100 रुपीज पर आवर. तर त्याला म्हटलं मी तासाभरात येतो, तासाभराच्या वर झाले तर तुम्हाला एक्स्ट्रा पे इथे करावे लागेल. तर येस शांत आहे आणि थोडं महाग आहे साऊथ गोवा ॲज कम्पेअर्ड टू नॉर्थ. बघू आता पुढे जाऊन फूड कसं मिळतं आणि त्याच्यानंतर ह्या बीचला सुद्धा एक्सप्लोर करू. नाही सावली आता गरज नाही मला असं वाटतं. थोडं थोडं आहे मध्ये मध्ये. आणि हा बीच अगदी कलंगूट बीच सारखाच आहे पण क्लीन आहे. थोडा नॉर्थ गोवाचे थोडे बीचेस डर्टी आहेत, क्लीन आहे. क्लीन आहे आणि क्राऊड सुद्धा कमी आहे, फॉरेनर्स जास्त आहेत. रात्री छान वाटत असेल तिथे, लय बघ हट्स यायची. आम्ही दाल खिचडी आणि टेस्ट माहिती कशी राहणार आहे. त्याच्यानंतर खूप सुंदर डेस्टिनेशनवर आम्ही जाणार आहे. तर जस्ट हे आम्ही एक नाश्त्यासारखं आम्ही जेवतोय. गरम आहे.
तर आमचं थोडंफार खाऊन झालेलं आहे आणि आम्ही ज्या बीचवर गेलो होतो तिथे एवढं काही असं बघण्यासारखं आम्हाला नाही वाटलं. मे बी ऊन होती म्हणून, खूप जास्त ऊन आहे त्याच्यामुळे. आणि इथे खाण्याचे ऑप्शन्स खूप कमी आहेत आणि आहेत तर ॲज कम्पेअर टू नॉर्थ साऊथ महाग आहे. इवन शॉप्स पण आम्ही एक्सप्लोर केले तर नॉर्थपेक्षा साऊथचे इथले सगळे शॉप, सगळ्या गोष्टी सगळ्या महाग आहे इथे. आम्ही दाल खिचडी जी नॉर्थ गोव्याला आहे ती 190 रुपीजला खाल्ली आणि इथे सेम 250 आणि क्वांटिटी एकदम म्हणजे 1% पण क्वांटिटी नव्हती. आणि पार्किंग जे आहे जे चार्जेस ते 50 रुपये होते तिकडे नॉर्थ गोव्याला, इकडे 100 रुपये एका तासाचे आहे. तिथे 6 तासाचे आहे, इकडे एका तासाचे. तर असा डिफरन्स आहे. तर साऊथ महाग. तुम्ही इकडनं शॉपिंग चुकूनही करू नका कारण भरपूर गोष्टी महाग आहे इकडे. आणि साऊथ मध्ये इथल्या सगळ्या गोष्टी साऊथ मध्ये नॉर्थ मध्ये मिळतात म्हणून तिकडे शॉपिंग करा तर जास्त बेस्ट राहील. तर आता आम्ही चाललो आहे द केप गोवा, ज्याच्यासाठी आम्ही नेहमी हे इंस्टाग्रामवर बघायचं प्रणव आणि मी, आणि आम्ही नेहमी म्हणायचं की आपण जाऊ. फायनली असो दिवस आलाय आणि आज आम्ही तिथे जातोय. सो लेट्स सी तिथला एक्सपिरियन्स कसा आहे बघू आणि तुमच्याबरोबर आम्ही नक्की शेअर करू. तर तिथे जाऊ आणि तिथे काहीतरी परत खाऊ बिकॉज आमचं बिलकुल पोट भरलं नाही आहे. ब्रेकफास्टही स्किप झाला, लंच पण नाही झाला व्यवस्थित. एनिवेज तर येस, वेट केलेला ऑलवेज बेटर राहते. सब्र का फल मीठा होता है. तो अभी केप गोवा में अच्छा खाएंगे. आणि इथनं ह्या बीचवरून, पोलोलियम बीचवरून केप गोवा 24 मिनिट्स दाखवत आहे. 41 मिनिट्स 24 किलोमीटर दाखवत आहे, सॉरी. तर आता आम्ही तिथे जाऊ आणि तिथे एक्सप्लोअर करू. तर केप गोवाला आम्ही पोहोचलेलो आहे. अतिशय ऊन आहे आणि पूर्ण फिलिंग बालीला आल्यासारखं वाटत आहे मला. बट हेच अमेझिंग प्लेस आहे. लेट्स सी यांचं रेस्टॉरंट वगैरे कसं आहे. खाली जातच आहे आम्ही. चला, तर आम्ही इथे पोहोचलेलो आहे. थोड्या स्टेअर्स आहे. चल, भूक लागली. वेटिंग आहे का? चल तिथे रिझर्व करू टेबल फॉर रिझर्वेशन. इकडे नो. फोन नंबर 8. सो इथे तुम्हाला प्रायर रिझर्वेशन करावं लागेल आणि नाही केलं तिथे ऑन स्पॉट पण रिझर्वेशन्स घेतात. पण तेच आहे की इथे वेटिंग आहे. तर इथे कवर आहे आज 2000 आणि 3000 वाला. इथे लाऊंज एरिया आहे. ते जे फ्रंट वाले टेबल आहे ते 3000 कवर आहे आणि हे जे आहे हे 2000 वाले कवर आहे. आणि त्या 2000 मध्ये सगळं कवर आहे, जे फूड इन्क्लुडेड आहे. तर लेट्स सी आता मी बघू काय ऑर्डर करतो. चिकन टिक्का. चटणी कशी आहे वेस्टची मग? ठीक आहे आपल्याकडे. पास्ता सबसे सस्ता. पण टेस्ट छान आहे. काय व्हाईट सॉस पास्ता. दीपालीचा
हा ब्रेड. अरे मला देत आहे तू, म्हणजे तुला कोल्ड कॉफी पण हवी तरी कोल्ड कॉफी सुद्धा मागवलेली आहे, कारण गरम इतकं आहे की दारू आम्ही पित नाही. तर बेस्ट. कसं होतं जेवण? छान होतं, पण बिर्याणी मला एवढी नाही आवडली. चिकन, त्यांनी चिकन कबाब टाकलेले आहेत बिर्याणीमध्ये, चिकनचे पीस नव्हते, तर ते थोडं वेगळं टेस्ट करत आहे. अदरवाईज प्लेस इज गुड आणि टेस्ट पण चांगली. आणि व्हॉट अबाउट वाईब? वाईब अमेझिंग आहे. पर्पल मार्टिनसारखं थोडं फील होतं. काय नेक्स्ट प्लॅन आता? ते फोर्ट जायचं आहे ना? हां, इथून आता फोर्ट जाऊ आणि मग परत नॉर्थ गोवा. आणि व्हॉट अबाउट इव्हिनिंग? त्या स्ट्रीटवर जाऊ ना, तिकडे ते किटोज वगैरे आहे ना, तिकडे त्या स्ट्रीटवर जाऊ. मी जेवणार का नाही आज? आता असं वाटत आहे. गर्दी बघा, लिटरली लाईन लागलेली आहे. पण व्ह्यू खूप सुंदर आहे, बघण्यासारखं आहे. सो ओव्हरऑल एक्सपिरियन्स वॉज व्हेरी 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 गुड. आणि मी नक्की रेकमेंड करेल की जर तुम्ही साऊथ गोव्यामध्ये आले तर द केपला व्हिजिट करा. तिथलं फूड, तिथलं ॲम्बियन्स आणि क्राऊड पण खूप चांगला क्राऊड आहे इकडे. आणि पण तेच पॅलेडियम बीचला आम्हाला असं नाही वाटलं की तिथे वर्थ होतं जाणं, पण इथे आल्यावर चांगलं, म्हणजे असं एक वेगळी वाईब होती. तर आम्ही एन्जॉय केलं भरपूर, खूप सारे फोटोज व्हिडिओज काढल्या. आणि प्रत्येक एक पॉईंटवर जे त्यांनी सेल्फी पॉईंट्स बनवून ठेवल्या तिथे खूप गर्दी आहे. म्हणजे फोटोजची 15 to 20 मिनिट्सची वेटिंग आहे प्रत्येक पॉईंटवर. सो आम्ही काही पॉईंट्स लेफ्ट पण केले. आणि आता आम्ही चाललो आहे फोर्टला. इथून तो 1.5 किलोमीटर आहे. 10 मिनिट्सचं रूट आहे, अगदी बाजूला आहे. इथे बॅकवॉटरचं पण आहे. ते बोलले की पुढे गेलं की बॅकवॉटर, पण आम्ही ते स्किप केलं. आम्ही फोर्टला जाऊ, तिथे व्हिजिट करू, तिथलं सगळं बघू आणि मग परत आम्ही निघू नॉर्थ गोवासाठी. पण वर्थ होतं. आम्ही फर्स्ट टाइम आलोय इकडे साऊथ गोव्याला. फर्स्ट आणि पुढे जाऊन असं दीपाली म्हणत आहे की आपण कधी येऊ नये साऊथ गोव्याला, पण मी डेफिनेटली सांगतो इथले रिसॉर्ट्स सगळ्यात बेस्ट रिसॉर्ट्स आहे, जितकं मला रिव्ह्यूज मध्ये माहित पडलेलं आहे. ज्यांना एकदम डीजे अँड देन पब वाली लाईफ पाहिजे ते नॉर्थ गोवाला स्टे करा. ज्यांना एकदम प्लेझंट असं नॉर्मल म्हणजे छान लाईफ पाहिजे, नेचर सायलेंट मध्ये पाहिजे, तर मग साऊथ गोवा बेस्ट आहे. पण तेच आहे की एवढं क्राऊड नसतं, एकदमच शांत आहे. आणि हा जो द केप गोवाचा जो हा पॉइंट आहे, हा एक बालीला पॉइंट आहे, त्याच्यासोबत तुम्ही कम्पेअर करू शकता. सेम तसाच व्ह्यू आहे आणि सेम थोडा गिअरचा इश्यू आहे, तिसऱ्या गिअरवर लागत नाही प्रॉपर गाडी. तर या तुम्ही व्हिजिट करा. टेस्ट पण खूप छान होती, खूप जेवलो. आणि मी तर स्पेशली जियानाला खूप मिस केला, बिकॉज ती जर आता इथे असती तर तिने खूप एन्जॉय केलं असतं. तेवढी टॅन पण झाली असते. ऊन भरपूर आहे. हो, ऊन आहे. थंड आहे वातावरण, पण ऊन भरपूर आहे. तर जियाना आई बाबांजवळ आहे म्हणून एवढं टेन्शन नाही आहे, एवढी काळजी नाही आहे, बिकॉज ते काळजी घेणारे तिथे आहे. ते सांभाळून घेतात जियानाला, म्हणूनच ह्या सगळ्या लाईफमध्ये ह्या ज्या गोष्टी होत आहे माझ्यासोबत त्या म्हणूनच पॉसिबल आहे. मला माहिती आहे 99.9% लेडीज इथेच स्टक होऊन जातात जस्ट बिकॉज ऑफ देअर बेबीज. नाही एवढं एक्सप्लोर करू शकत, नाही घराच्या बाहेर निघू शकत. पण हो ना, मग तू इथे म्हणतो का पलटवून तरी डायरेक्शन चेंज करून लावून. आणि तुम्ही गर्दी बघू शकता किती जास्त इथे. इथे लावतो, आहे जागा लावायला. आम्ही तो पॉइंट जो आम्ही ज्या फोर्टमध्ये जाणार होतो
आम्ही तो पॉइंट स्किप केला बिकॉज इथे खूप जास्त गर्दी आहे आणि तेवढा आमच्यात होत पार्किंगला पण इश्यू आहे आणि आमच्या दोघांमध्ये तेवढी कॅपॅसिटी नाही आहे की एवढे 1-1.5 किलोमीटर चालत जाईल तिथे, म्हणून आम्ही तो पॉइंटच स्किप केला आणि आता आम्ही परत जातोय नॉर्थ गोवाला जिथे आम्ही स्टे करतोय तिथे. सो आमचा स्टे पण खूप सुंदर प्रॉपर्टी आहे ती. नक्की तिथले डिटेल्स तुमच्या बरोबर शेअर करू की आम्ही कसं बुक केलं आणि ते एक्झॅक्टली कुठे आहे त्याचा कम्प्लीट ॲड्रेस मी देईल ॲट द एंड ऑफ दिस टूर. जेव्हा आमचा हा टूर संपेल मी लास्ट व्लॉगमध्ये पूर्ण कम्प्लीट डिटेल्स देईल तिथल्या. येस, पण थ्रू आउट द ट्रिप मी जियानाला खूप जास्त मिस करते. मला असं वाटत आहे की कधी कधी हा टूर एंड होईल आणि मी जियानाला माझ्या हातात घेईल असं फील होत आहे. तर येस, 2 दिवस निघालेले, आणखी पुढचे काही दिवस आहे. मग म्हणजे आम्ही तिला कॉल पण नाही करते, मुद्दाम नाही करते बिकॉज आई बाबांसाठी तेवढं डिफिकल्ट नको व्हायला. तिने जर मम्मा डॅडी जर तिचं सुरू झालं, टचवूड ते आता होत तर नाही आहे आणि होणार पण नाही बिकॉज ज्या वेनी मी तिची काळजी घेते, या प्रणव घेतो, आम्ही ॲज अ पेरेंट घेतो, तसेच आई बाबा पण तिची काळजी घेतात याची पूर्ण खात्री आहे आम्हाला. बिकॉज ती जेव्हापासून 3 मंथ्सची होती तेव्हापासून आम्ही म्हणजे तिला आईबाबांजवळ ठेवायचं आणि आम्ही दोघं मला प्रणव बाहेर घेऊन जायचा फॉर अ चेंज, की जेणेकरून त्या पॅरेंटहुड मधनं निघून आणि बाहेरचं लाईफ मध्ये तो मला एक्सप्लोर करायचा, जेणेकरून मला पोस्टपार्टम डिप्रेशन नको व्हायला. बिकॉज जे मॉम्स आहेत ते रिलेट करू शकतात की आफ्टर डिलिव्हरी लाईफ किती टर्न अँड ट्विस्ट होते. तर त्याच्यामुळे आणि कसं लहान लेकरांना प्रॅक्टिकली मोठं करणं पण खूप जास्त इम्पॉर्टंट आहे. कारण आज ठीक आहे आपली एक म्हणजे दोघांपैकी आम्ही एक जण घरी राहून तिला मॅनेज करू शकत आहे, पण एक वेळ अशी पण येऊ शकते जिथे आम्हाला दोघांनाही, आज जसं आम्ही गोव्याला आलो दोघंही बाहेर निघालो, बट तिला ती सवय आहे लहानपणापासून आईबाबांजवळ राहायची, तिच्या आजी आजोबांजवळ राहायची. तर त्या सवयीमुळे आम्हाला पण आमचे कामं करणं खूप इझी झालं. तर सेम क्रेडिट जे आहे ते आईबाबांना सुद्धा जाते की त्यांनी इतक्या सुंदर वे मध्ये तिला हँडल करत आहे आणि करते ती जिद्द करते, पण ती जिद्द प्रत्येक वेळेस ते पूर्ण नाही करत, प्रत्येक वेळेस तिला त्या गोष्टी देत नाही, पण ती आनंदी आहे. काल आम्ही फोनवर तिच्यासोबत बोललो आणि ती मम्मीचा बच्चा करत होती आणि खरंच म्हणजे खूप आनंद होत होता की ती आईबाबांजवळ राहत आहे आणि आम्ही आमचे कामं इकडे, आम्ही आमचं वॅकेशन एन्जॉय करत आहे. तर सेम थँक्स टू माय मॉम डॅड. बिकॉज ते ज्या एज मध्ये आता आहेत ना आई बाबा, ते बिकॉज मी खूप ठिकाणी असं बघितलेलं आहे की नाही बघत इन लॉज लेकरांना, नातू नातरांना नाही बघत, पण माझे सासू सासरे असे आहेत की त्यांना खूप जास्त आवडतं लहान लेकरांचं करायला, बोलायला, खेळायला त्यांच्यासोबत. बिकॉज आता आम्ही पण मी 2-3 मंथ्स आता आम्ही तिथेच होतो, आमच्या घरचं जेव्हा काम सुरू होतं तर आम्ही तिथेच होतो. ती सतत बाबांजवळ आणि आईजवळ राहायची. ती ते 2 महिने 3 महिने आमच्याजवळ बिलकुल नव्हती. तर मी बघितलेलं आहे पॉटी क्लिनिंग पासून तिला फीड करणं, तिला झोपवणं, तिला बॉटल देणं, तिला खेळायला घेऊन जाणं, हे सगळं आई बाबा मिळून करत होते. पण असं नाही की त्यांनी मला मध्ये कधी म्हटलं की मी जेवण करायची ना तर बाबा म्हणायची की असू दे तू जेवण कर, मी तिची पॉटी क्लीन करून देतो. तर ती एक अंडरस्टँडिंग आहे आमच्या फॅमिलीमध्ये आणि ही गोष्ट तर मी खूप जणांना म्हटलेली आहे आणि आज मी परत म्हणते की जियाना माझ्या लाईफमध्ये आली आणि खूप साऱ्या ब्लेसिंग्स घेऊन आलेली आहेत. जियानामुळे खूप सारे नाते जे होते फॅमिलीमध्ये ते स्ट्रॉंग आणि आणखी बेस्ट झालेले आहेत. तर आणि आज जे पॉसिबल होत आहे ना माझ्या लाईफमध्ये, मी जे म्हणेल की मी फिरत आहे, मी ट्रॅव्हल करते, मी जिमला जाऊ शकते, तर इट इज जस्ट बिकॉज आई बाबा आणि प्रणव. जी लाईफ मी आज जगत आहे इट इज, मी तर हे फेवरच म्हणेल की गॉडकडनं हा मला खूप मोठा फेवर आहे, जे प्रत्येक लेडीजला नसतो हा फेवर. म्हणजे स्ट्रक होऊन जाते लेकरांनंतर, लाईफ स्ट्रक होऊन जाते, पण माझी नाही झाली लाईफ. येस, बट कसं आहे म्हणजे आईला पण तेवढं स्ट्रॉंग व्हावं लागतं की तू जितकी स्ट्रॉंग झाली दीपाली, कारण हे इझी नाही राहते का ऍज अ पॅरेंट्स. म्हणजे ठीक आहे वडील एक स्ट्रॉंग माइंड राहतो, तो एक सांभाळून घेतो, बट ऍट द सेम टाइम आईला आपल्या बाळाला दुसरीकडे ठेवून एवढ्या दूर येणं हे पण एक खूप मोठं चॅलेंजिंग आहे. पण याच्यासाठी तू मेंटली प्रिपेअर्ड होती. पण याच्यासाठी पण मेंटली मला प्रणवनीच प्रिपेअर केलेलं आहे. ते असं की जेव्हा डिलिव्हरी झालेली होती, तर डिलिव्हरी झाल्यानंतर जेव्हा आम्ही बाळ घरी घेऊन आलो तर मला
प्रणव फक्त फीड करतपर्यंतच गेला माझ्या जवळची. त्याच्यानंतर रात्रभर दिवसभर प्रणव तिला सांभाळायचा. प्रणवने चुट्ट्या टाकल्या होत्या आणि प्रणव तिला सांभाळायचा. मी रडायचे की तू मला बाळ देत का नाही जवळ, बिकॉज 9 months ते बाळ पोटात आहे आणि सगळ्या ऍक्टिव्हिटीज माझ्यासोबत होते. आणि एकदम बॉर्न झाल्यानंतर तिला एकदम सेपरेट केलं, तेव्हा मला वाटायचं की हा असा का वागतोय. पण ते आज मला कळत आहे की त्याच्यामुळे तिला सवय खूपच छान लागल्या. सवय तिला ना ती एकदम मम्मा वाला डिपेंडन्सी, ती मम्मी वाली डिपेंडन्सी तिची क्रिएट नाही झाली. आणि मला ती कधीच करायची नव्हती. जेव्हा मी प्रेग्नेंट होती मी तेव्हा पण प्रणवला बोलायचे की मला लाईक ते म्हणतात ना की मम्मी का पेट तू, आय डोंट वॉन्ट दॅट. बिकॉज मी इतकी जास्त फॅमिली वाली होती, एकदम इमोशनल, की त्याच्यामुळे माझ्या लाईफमध्ये भरपूर छान अपॉर्च्युनिटीज आलेल्या होत्या. पण मी त्या सगळ्या मिस आउट करून दिल्या जस्ट बिकॉज की मला नागपूरमध्ये राहायचं होतं आणि मला माझी फॅमिली जवळ पाहिजे होती. त्याच्यामुळे सो आय डोंट वॉन्ट की ते सेम झियाना सोबत पण झालं पाहिजे इन फ्युचर. म्हणून मला तिला इंडिपेंडेंटली रेस करायचं आहे की इट इज युअर लाईफ, यू टेक युअर डिसिजन वेअर यू वॉन्ट टू गो. आणि तुला कुठे राहायचंय, जे काही डिसिजन्स घ्यायचे तिने इंडिव्हिज्युअली तिच्या घेतले पाहिजे. आयुष्यभर तर आम्ही सोबत आहोत तिच्या. पण मी तिला म्हणजे हे शिकवणार आहे पुढे जाऊन की तुझ्यासाठी करिअर सगळ्यात पहिले इम्पॉर्टंट आहे. त्या करिअरसाठी तुला कुठे पण जावं लागेल, तर तू एकटी जाऊन ते सगळ्या गोष्टी मॅनेज करता आल्या पाहिजे. म्हणून तिला आता आम्ही लहानपणापासूनच सवय लावत आहे एकटं राहण्याची. कुठे पण ती एकटी झोपते, ती एकटी आता आईबाबांकडे आहे. ती मेंटली तेवढी प्रिपेअर्ड झालेली आहे. तिला पुढे जाऊन शाळेत जायला त्रास नाही होणार, तिला पुढे जाऊन बाहेर शिक्षणासाठी जायला त्रास नाही होणार. कारण मी आईबाबांजवळ होतो, मी कधी बाहेर गेलो नाही. मी काही महिन्यांसाठी मदुराईला जॉबसाठी गेलेलो होतो, तर मला इतका त्रास झालेला होता तिथे की भयंकर. कारण मी कधी पॅरेंट्स पासून दूर राहिलोच नाही. तर ती सवय, कारण माझ्यामध्ये तो एक लॅगिंग पॉईंट होता, तर तिच्यामध्ये मी तो एक स्ट्रॉंग पॉईंट क्रिएट करेन. सो म्हणून आम्ही तिला असं ग्रो करतोय. बिकॉज आमच्या आजूबाजूचे लोक म्हणतात की तुम्ही असं सगळं का करता, पण त्याच्या पाठीमागे खूप मोठं रिझन आहे. आणि मी नेहमी मुलगी होऊन जन्माला आलेली आहे आणि सगळ्या लेडीज, सगळ्या मुली हे रिलेट करू शकता की आफ्टर मॅरेज लाईफ ही कम्प्लीट वेगळी लाईफ असते. आपले पेरेंट्स आपण जेव्हा सोडून येतो तर खूप वेगळा एक्सपिरियन्स असतो तो. सो आय वॉन्ट की झियाना प्रत्येक सिच्युएशन मध्ये स्ट्रॉंग उभी राहिली पाहिजे, खंबीरपणे. म्हणजे अर्धा 1 ताससाठी सांभाळणं इज क्वाईट इझी, बट तुम्ही असं 4-5 दिवसासाठी 5 nights ऑलमोस्ट. 5 nights बिकॉज तिला न घेऊन यायचं हे डिसिजन पण आईबाबांचं होतं. आम्ही ऑलरेडी जसं मी तुम्हाला सांगितलेलं होतं की आम्ही इनफॅक्ट आमच्या तिकीट्समध्ये ऍड केलेले होते, पण आईबाबाच बोलले की नाही आम्ही तिला सांभाळतो. तर सिरियसली थँक्यू सो मच की माझ्यासाठी एक रॉक म्हणून उभे झाले तुम्ही दोघंजण. तर ही खूप मोठी ब्लेसिंग आहे माझ्या लाईफमध्ये, आई बाबा प्रणव, की मला खरंच माझ्या लाईफमध्ये तिसऱ्या व्यक्तीची कधी गरजच नाही पडली. जेव्हापासून माझं लग्न झालं तेव्हापासून, त्याच्या आधी तर माझे पेरेंट्स होते माझ्यासोबत, इवन आता पण ते आहेत. पण आता माझ्या लाईफमध्ये एक नवऱ्याचा रोल, एक आईवडिलाचा रोल, जे पण रोल्स मला जेव्हा ज्या गोष्टींची गरज असते देवानी माझ्यासाठी प्रणवला उभं ठेवलेलं आहे. तर थँक्यू सो मच. आणि तू जे म्हणजे एक लग्नानंतर जे प्रत्येक वाईफनी राहायला पाहिजे म्हणजे हजबंडसाठी, त्याच्या फॅमिलीसाठी, तर ते तू जे कार्य करत आहे ते अगदी बरोबर आहे. आणि मी म्हणजे प्रत्येक मुलीनी असं करायला पाहिजे मला असं वाटते. मी असं नाही म्हणत की बाबा त्यांच्या, आणि सेम ज्या मुलासोबत लग्न झालं त्या मुलांनी तिच्या पॅरेंट्सची काळजी घ्यायला पाहिजे, तर रिलेशन एकदम बॅलन्स्ड राहतं. सो एनिवेज आपण इथेच टॉपिक एंड करू, अदरवाईज मी इमोशनल होऊन जाईल आणि सियानाला फोन लावून देईल. सो आणि मला ते करायचं नाहीये. येस, चला तर मग आता आम्ही जातोय परत. इथं 1.5 तासाची जर्नी आहे. त्याच्यानंतर आम्ही जाऊ जिथे आम्ही स्टे करत आहोत तिथे, आणि मग परत थोडी फ्रेशन अप होऊ आणि इव्हनिंगसाठी बघू कुठेतरी जाऊ. जर तेवढी स्ट्रेंथ राहिली बाहेर निघण्याची तर जाऊ. गाडीमध्ये जास्त पेट्रोल टाकलेलं आहे, फिरून यावं लागेल ती पाहिजे. येस, 2 व्हीलर रिटर्न आहे आपली. आणि फायनली आम्ही पोहोचलो आणि प्रणव दमलेला आहे ड्राईव्ह करून 150-160 किलोमीटर.
हा पण वेळ खूप लागला ना, म्हणजे स्पीड लिमिट असल्यामुळे.